ओव्या गाऊनी स्वरात दासी जणीच्या घरात दळण दळीले सख्या श्री हरीने अळचोरीचा माझ्यावरी अळचोरीचा माझ्यावरी अळचोरीचा माझ्यावरी मस्त काही पायावरी ऐका श्री संत जनाबाई महाराजांचा अभंग सेवेसाठी निवडले. अभंगातून जनाबाई तुम्हा मला भगवंताच्या नामाचं महत्त्व सांगतात. भगवंताचं नाम किती श्रेष्ठ आहे आणि ते नाम घ्यायचं कधी. हा मनुष्य जन्म तुम्हा आम्हाला प्राप्त झालेला आहे दादा. आपण फार भाग्यवान मंडळी आहोत. तुमचा माझा जन्म या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झालेला आहे. संतांच्या पदस्पर्शानं पावन पुणित झालेली ही महाराष्ट्राची माती आहे. जगद्गुरु तुकोबरे असतील, ज्ञानोबरे असतील, नाथमहाराज असतील, संत जनाबाई, संत बहिणाबाई, संत सोयराबाई या थोर संत महात्मा मंडळींच्या पदस्पर्शानं पावन पुणित झालेली ही महाराष्ट्राची माती आहे. आपण फार भाग्यवान आहोत. त्या भूमीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. माझं सांगणं असतं, महाराष्ट्रामध्ये कुठेही कीर्तन असो, कुठेही सप्ताह असो, कुठेही प्रवचन असो, महाराष्ट्रातील कीर्तनकार येतात. संतांचं सामर्थ्य, संतांचा अधिकार, भगवंताच्या नामाचं महत्त्व, संतांचं जीवनचरित्र आपल्यासमोर मांडत असतात. पण महाराज लोकांनी किती जरी आरडून ओरडून घसा ताणून सांगितलं, त्या गोष्टीचं आचरण आपल्या जीवनात नसेल तर त्या गोष्टीला अर्थ नाही. आपले या सप्ताहाला 4 वर्ष पूर्ण होतात. आपल्या गावात अजून एक सप्ताह होतो, बरोबर? किती वर्ष झाले त्याला सांगता येणार नाही. अखंड अनादिकालापासून चालत आलेला तो सप्ताह. म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये आतापर्यंत कमीत कमी, बरं का, कमीत कमी 200 ते 300 कीर्तन आपण सहज ऐकलेले. काय दुखत आहे का तुमचं? नाही, बोलत चला. मला बोलणारी माणसं आवडतात, त्याच्यामुळे बोलत चला. मी कमीत कमी सांगितले. भरपूर वर्ष झाले आपल्या सप्ताहाला आपण कीर्तन ऐकतोय. एका सप्ताहात 8 कीर्तन असतात. तुम्ही तुमची बेरीज करा किती होतात. मी 200 ते 300 सांगितले. तेवढे कीर्तन आपण आपल्या जीवनामध्ये ऐकलेले आहेत. मला सांगा, आपल्यात काही बदल नाही करायचा कधी? सांगायचं एकच आहे, महाराज येतात, आम्हाला सांगतात, पण आमचं असं झालंय, आम्ही इकून ऐकतो, इकून सोडून देतो. त्या गोष्टीचं आचरण आमच्या जीवनामध्ये नाही आहे. संतांचं सामर्थ्य, संतांचा अधिकार, संतांचं जीवनचरित्र फार अगाध आहे. माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामरानं काय जनाबाईंचं चरित्र तुम्हाला सांगावं. जनाबाईंचे आईवडील पंढरीचे वारकरी, पांडुरंगाचे भक्त. जीवनामध्ये संतती प्राप्त होत नव्हती म्हणून जगाच्या मालकानं स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत दिला, तुमच्या पोटी सुंदर अशी कन्या जन्माला येणार आहे. काही काळ उलटून गेला, त्यांचा जन्म झाला. गंगाखेड ती भूमी आहे आणि त्या भूमीमध्ये जन्माला आलेली ती कन्या हळूहळू हळूहळू वाढवू लागल्या. 5 ते 6 वर्षाच्या झाल्या. घराच्या समोरून काही संतांची दिंडी निघाली. जनाबाईंनी वडिलांना प्रश्न केला, का हो बाबा, कुठं चालले हे वारकरी? जनाबाईंच्या आईवडिलांना सांगावं, पांडुरंगाला भेटण्याकरता, पांडुरंगाच्या दर्शनाकरता, पांडुरंगाच्या भेटीकरता हे वारकरी चाललेले आहेत. आणि त्या वयामध्ये जनाबाईंनी देवाला भेटण्याचा अट्टहास वडिलांकडे केला. बाबा, मलाही पाहायचा तो भगवंत कसा आहे, मलाही पाहायचा तो देव कसा आहे, बाबा मलाही पाहायचा आहे तो विठुराया कसा आहे. चला ना बाबा, आपल्याला नाही का जाता येणार? छोट्याशा वयामध्ये देवाला भेटण्याचा अट्टहास जीवनात केला. ज्ञानोबा तुकोबाच्या गजरात माझ्या जनाबाई पांडुरंगाला भेटण्याकरता पंढरपूरकडे निघाल्या. आपण ज्याला आपल्या हक्काचं माहेर घर समजतो, म्हणजे संत म्हटले, जंबूया दीपा माझी एका पंढरपूर गाव, चला जाऊ तया
जनाबाई ज्ञानोबा तुकोबाच्या गजरात पंढरपूरमध्ये आल्या, चंद्रभागेचं स्नान केलं आणि देवाच्या समोर जाऊन उभ्या राहिल्या. जनाबाईंनी भगवंताला पाहिलं आणि देवाचं सुंदर असणारं स्वरूप जनाबाईंना दिसलं. सोबत वडील आलेले होते. आपल्या बाबांना सांगितलं, बाबा एक काम करा, आता मला इथं सोडा, मला देवाच्या भेटी करता, पांडुरंगाच्या भेटी करता, दर्शनाकरता मला इथेच राहायचं, तुम्ही मला इथं सोडा आणि तुम्ही घरी जा. आपल्याला कधी प्रश्न पडला आहे का? जनाबाई का म्हटले असतील मला इथं ठेवा आणि तुम्ही घरी जा? का म्हटले असतील? बचत गट का म्हटले असतील? बोलत नाही का तुम्ही? बोलताय ना? का म्हटले असतील हो? पुरुष मंडळ तुमचं काय म्हणणं आहे? सेवा करण्यासाठी. अजून तुला कशाला बोलवलं म्हणायचं? मी तर सांगणार आहे, पण आपल्यालाही माहिती असावी. त्या छोट्याशा वयामध्ये जनाबाईंनी देवाला पाहिलं आणि भगवंताचं सुंदर असणारं स्वरूप जनाबाईंना दिसलं. माझा देव इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे, देव इतका सुंदर आहे. संतांनी अनेक ठिकाणी वर्णन केलं भगवंताच्या रूपाचं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार रूपे सुंदर सावळा गे माई, सावळा गे माई रूपे सुंदर सावळा गे माई, सावळा गे माई. भगवंताला पाहिलं, देवाचं सुंदर स्वरूप दिसलं. पंढरपूरमध्ये राहिल्या. गाभाऱ्यातून नामदेवराय बाहेर आले. नामदेवरायांच्या हातामध्ये जनाबाईंचा हात दिला. जनाबाईंच्या वडिलांनी पंढरपूरमध्ये राहिल्या. नामदेवरायांनी जनाबाईंच्या हाताला धरलं, घरी घेऊन गेले. आईला आवाज दिला, ए आई, अगं ऐकलंस का? ही छोटीशी जना आहे, पांडुरंगाच्या भेटी करता आली, पांडुरंगाच्या दर्शना करता आली. बाबांकडे हट्ट केला, घरी नाही जायचं, ही जना इथेच राहिली. आई घेतेच का ग या जनाला आपल्या घरात? नामदेवरायच्या आई म्हटल्या, नामा आपल्या घरात अगोदरची 14 लोक आहेत. किती? 14 लोकांचं त्यांचं कुटुंब. जनाबाई 15व्या झाल्या. 15 लोकांचं कुटुंब झालं. दुसऱ्या दिवशी जनाबाई पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती उठल्या, स्नान केलं आणि देवाच्या भेटी करता, दर्शना करता घरातून बाहेर पडल्या. पण नामदेवरायांच्या आईनं अडवलं. विचारलं, जना कुठं चालली? काही नाही म्हणे, देवाच्या भेटी करता चालले, देवाला भेटण्याकरता चालले, पांडुरंगाच्या भेटी करता चालले, दर्शना करता चालले. नामदेवरायांच्या आईनं सांगितलं, जना जाता येणार नाही. कशा करता राहिल्या? कशा करता राहिल्या? भेटी करता. महिला मंडळ कशा करता राहिल्या? बोला, काहीतरी बोला, मला मातीत घाला पण बोला. कशा करता राहिल्या? भेटी करता, देवाच्या दर्शना करता राहिल्या. नामदेवरायांच्या आईनं सांगितलं, जना तुला जाता येणार नाही. अट्टहास नाही केला त्या गोष्टीचा, मला जायचंच म्हणून घरामध्ये राहिल्या, देवाच्या भेटी करता राहिल्या. पण त्या दिवसापासून जनाबाईंनी काय केलं? पहाटे उठावं, ब्रह्ममुहूर्तावरती जातं झटकून घ्यावं, जात्यामध्ये घास भरावा, खुंट हातात धरावा आणि जात्यावरती दळण दळता 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 जगाच्या मालकाला आळवलं. त्याचा परिणाम पांडुरंग परमात्मानं वीट सोडावी, जनाबाईंच्या झोपडीत यावं. जात्यावर दळण दळता दळता जनाबाईंनी देवाला आळवलं. जनाबाई जात्यावर दळण दळता दळता म्हणायच्या काय? सुंदर माझे जाते ग फिरते भोवते ग, ओव्या गाऊ कौतुके तू ये शिव दोन्ही कुंटे ग, प्रपंचाची भेटे ग, लावणी पाची भोवते गे तू ये विठ्ठल. सासू आणि सासरा फिरतो तिसरा, ओव्या गाऊ सासरा तू ये विठ्ठल. प्रपंच दळान तळीले, पीठ भरिले, सासू पुढे ठेविले तू ये विठ्ठला. सुंदर माझे जाते ग मना. हॅलो. पंगत होते का? पंगत होते. उपवास आहे का? फराळ खाल्लं नाही का तुम्ही? केलं ना फराळाचं? हा, मग आता मना जोरात सगळ्यांनी. तुम्हाला 5 दिवस उपवास आहे वाटतं, बरोबर ना? हा, फराळ केला असं ना, साबुदाणा खिचडी. हा, मग म्हणा आता सगळ्या म्हणा. सुंदर माझे जाते ग फिरते भोवते ग. वा वा. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला.
जीव शिव दोन्ही कुंटे ग प्रपंचाची नीटे ग लावणी पाची बोटे गे तू रे बा विठ्ठला सासू आणि सासरा दीर तो तिसरा ओव्या गाऊ भ्रातारा तू रे बा विठ्ठला प्रपंच दळण दळीले पीठ भरिले सासू पुढे ठेविले तू रे बा विठ्ठला वा वा यांच्याकरता टाळी वाजायचा गोड भजन गायला हे जनाबाईंनी जात्यावर गायलं आणि जगाच्या मालकाला आळवलं परिणाम पांडुरंग परमात्मा वीट सोडावी जनाबाईंच्या झोपडीत यावं जनाबाईंना दळण दळू लागावं कोण जगाचे मालक तुमचं माझं शरीर ज्याच्या सत्तेनं चालतं तो पांडुरंग परमात्मा जनाबाईंना कामं करू लागत होते ऐका देवाचा नियम होता भगवंत जनाबाईंच्या झोपडीत आले की अलंकार काढून ठेवायचे आणि जनाबाईंची फाटलेली वाकळ अंगावरती घेऊन बसायचे एक दिवस घाईनं लक्षात आलं देवाच्या माझ्यासाठी रावळात वारकरी काकडा करत आहेत घाईनं अलंकार विसरले आणि विटेवर जाऊन उभे राहिले लक्षात आलं वारकऱ्यांनी पाहिलं देवाचे अलंकार गायब आहेत पण ही वाकळ ज्याची असेल त्या घरी देवाचे अलंकार सगळ्यांना माहिती होतं देव कुठे जातात फाटलेली वाकळ जनाबाईंची होती वाकळ कळते ना गोदडी ती वाकळ जनाबाईंची होती ती वाकळ पाहिली म्हणजे जनाबाईंनी देवाचे अलंकार चोरले गेले जनाबाईंच्या झोपडीत भांडायला लागले जनाबाईंना काव म्हणे ज्या देवाची भक्ती करता ज्या देवाला घरी बोलवता ज्या देवाकडनं कामं करून घेता त्या देवाचे अलंकार तुम्ही चोरता शोभत ग म्हणे तुम्हाला माझ्या जनाबाईंनी काकुळतीला यावं सांगावं बाबा मी नाही चोरले अलंकार भगवंत विसरून गेले बाबा मी नाही चोरले छोट्याशा वयामध्ये चोरीचा आळ आला गावच्या पाटलानं सांगितल्या जनाला शिक्षा झालीच पाहिजे शिक्षा स्वीकारण्याकरता हसत हसत समोर चालल्या जाता जाता एकानं विचारलं तुमची शेवटची इच्छा काय काही नाही म्हणे त्या विठुरायाला एकदा भेटायचं आहे त्या देवाला एकदा भेटायचं आहे मला देवाच्या समोर जाऊन उभ्या राहिल्या जनाबाई आणि आज जनाबाई गोडीनं नाही बोलल्या जगातली पहिली अधिकारी श्री जनाबाई त्यांनी डायरेक्ट देवाला शिव्या दिल्या काय म्हटल्या त्या अरे विठ्या विठ्या मूळ माईच्या कारट्या तुझी रांडरणकी झाली जन्म सावित्री चुडाल्याली तुझे गेले रे मढे तुला पाहुनी काळ रडे उभी राहुनी अंगणी शिव्या देत दासी जणी महिला मंडळ हे फक्त ऐका याच्या भानगडीत पडू नका आचरणाच्या नाही तर जाताल देवासमोर म्हणताल देवाला अरे विठ्या विठ्या त्या पात्रतेच्या आपण नाही आहेत त्यांचा अधिकार होता त्यांची भक्ती होती त्यांच्या जीवनात नामचिंतन होतं देवासोबत भांडायला लागल्या देवाला म्हटल्या देवा मी पाहिलंय रे 4 युगापासून तुझ्यासोबत मी आहे तू माझाच नाही रे अनेकांचा छळ करताना मी पाहिलं चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी नामा उभा कीर्तनी पाठीमागे डोळे झाकून उभी देवासोबत भांडायला लागल्या देवाला म्हटल्या देवा 4 युगापासून तुझ्यासोबत मी फिरते माझाच नाही अनेकांचं छळ करताना मी पाहिलं म्हणून तर म्हटले ना पुण्यवंत पातळ लोकिनीला पुण्यवंत पातळ लोकिनीला पुण्यवंत पातळ लोकिनीला पुण्यवंत पातळ लोकिनीला तरी तो भाग्यवंत केला त्याचा बहुमान वाढविला कीर्तिमानाचा अपमान केला कीर्तिमानाचा अपमान केला कीर्तिमानाचा अपमान केला धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार
देवासोबत भांडल्या, देवाला म्हटल्या, देवा धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, झाला तुझा दरबार. देवासोबत भांडल्या. त्या सुळावर चढण्याकरता जनाबाई गेल्या. ऐका दादा, भक्तीची ताकद किती मोठी आहे, नामाची ताकद किती मोठी आहे. त्या लोखंडाच्या सुळावरती जनाबाई चढल्या बरोबर त्या सुळाचं पाणी झालं. याला भक्ती नाही, याला भक्तीची पराकाष्ठा म्हटलं जातं. जीवनात भक्ती केली, नामशिंदन केलं, पण कसं केलं? कामामध्ये काम काही म्हणा, काम करत करत जगाच्या मालकाला आळवलं, नामशिंदन केलं. महिला मंडळ सगळी कामं केली जनाबाईंनी. आपण कामं करतो याच्यात नवल. त्या संत होत्या तरीही केली. पूर्वीच्या काळी काही साधारण होती, जातेवर दळण दळावं लागायचं. आता जातं राहिलं नाही. आमच्या येणाऱ्या पिढीला सांगावं लागतं, याला जातं म्हणतात. ती म्हणे कोण जातं? कोणी जात नाही, याला जातं म्हणतात, सांगावं लागतं. ते जातं राहिलं नाही. पाटा वरवंटा आपल्याकडं राहिला नाही. सगळी साधनं आपल्या जीवनामध्ये आली, तरी कोणाच्या कमरेत गॅप, कोणाच्या मणक्यात गॅप, कोणाच्या गुडघ्यात गॅप, सगळं आहे आपल्याकडं, तरी आपल्याकडनं होत नाही. पूर्वीच्या काळी जात्यावर दळण दळलं जायचं, चुलीवर भाकरी केल्या जायच्या. जवळजवळ चूल बंद पडत आली, परत चालू झाली. आता बंद पडतच आली होती, जवळजवळ बंद पडली होती, पण आता परत चालू झाली. चुलीवरती भाकरी केल्या जायच्या. पूर्वीच्या काळच्या आजी आहे तिथं बसलेल्या. आजी पूर्वीच्या काळी भाकरी चुलीवर केलेल्या फुगायच्या, बरोबर? चुलीवरच्या भाकरी फुगायच्या, आता करणारी फुगती. ही सगळी साधनं आपल्या जीवनामध्ये आहेत, तरी आपलं फार अवघड झालेलं आहे. पण माझ्या जनाबाईंनी सगळी कामं केली. जगाच्या मालकानं कामं करावी कामं करू लागले भगवंत. कोणती कामं केली ही मी नाही सांगत. संत म्हटले जनाबाईंची कोणती कोणती कामं देवानं केली. झाड लोट करी जणी किर भरी चक्र पाणी, घेऊन या पाटी शिरी नेऊन टाकी दुरी. जनाबाईंना झाडून काढावं, जगाच्या मालकानं केर भरावा, ही सगळी कामं जनाबाईंची देवानं केली. चोरीचा आळाला, भक्ती सोडली नाही, भजन सोडलं नाही, नामचिंतन सोडलं नाही. म्हणून तर म्हटल्या, ओव्या गाऊनी स्वरात दासी जणीच्या घरात, दळण दळीले सख्या श्री हरीने, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरी
वृत्ती असावी जनाबाईंसारखी. त्या जनाबाई आपल्याला सांगतात भगवंताचं नामचिंतन करायचं, ते नाम घ्यायचं, पण कशाच्या अगोदर घ्यायचं? अभंगाचं पहिलं चरण. नाम विठोबाचे हरी नाम विठोबाचे